मोखाडा तालुक्यातील कुलोर्ते येथे गेल्या 15 वर्षांपासून दवाखान्याच्या इमारतीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। या दवाखान्यासाठी जयराम पांडू मोडक यांनी स्वतःची जागा दान करून मोलाचे योगदान दिले आहे। दवाखान्याच्या इमारतीचे भूमिपूजन सरपंच मोहन मोडक व भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस विठ्ठल चोथे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामदास मोडक, ग्रामपंचायत सदस्य छबी मोडक, रोजगार सेवक राजेंद्र पालवे, देवीदास तोंडे यांच्यासह गावातील नागरिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ व ग्रामपंचायत शिपाई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याची संपूर्ण माहिती सरपंच मोहन मोडक यांनी सांगितले की या दवाखान्याच्या उभारणीमुळे कुलोर्ते व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। कॅमेरामन रामदास मोडक, पालघर प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे। नमस्कार, मी रघुनाथ गांगुर्डे। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, आवाज जनतेचा जनतेपर्यंत। आज आपण या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात कोपऱ्यात असलेले कुर्लत ग्रामपंचायत या ठिकाणी आलो आहोत। तिथं अनेक वर्षापासून आरोग्याच्या समस्या होत्या। तिथं आरोग्याची समस्या असल्यामुळे बिल्डिंगसुद्धा दोनदा इथे मंजूर सुद्धा ती नामंजूर झाली होती। या संदर्भात बरेच आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा ग्रामस्थांनी, सरपंचांनी यासाठी खूप कष्ट केले आणि अखेर आज या ठिकाणी ह्या जागेचं दवाखान्याचं भूमिपूजन होत आहे। तर या ठिकाणी आपले ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत की यासाठी काय काय त्रास सहन करावा लागला आणि कसं करून तुम्ही ह्या गोष्टी मंजूर करून आणल्यासाठी आपण माहिती घेणार। नमस्कार। माझं नाव मोहन मोडक, कुर्लत ग्रामपंचायत सरपंच। हे आज आपण जे दवाखान्याचे उद्घाटन बघितलं, याच्यामध्ये खूप साऱ्या काळ निघून गेला। जवळजवळ बघायला गेलं तर आपण 15-16 वर्ष या दवाखान्यासाठी लागले। विशेष करून या दवाखान्याचे जेव्हा जागेचा प्रश्न आला तेव्हा गावठण नसल्यामुळे हा जागेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्याच्यानंतर कैलासवासी पांडुरंग भावड्या मोडक यांनी या दवाखान्यासाठी जागा दान म्हणून दिली। त्याच्यानंतर जेव्हा जागा दिली त्याच्यानंतर त्यांनी आम्ही जेव्हा गावातले लोक असतील, इतर पुढारी असतील, त्यांनी जो प्रस्ताव वरती पाठवल्यानंतर 2 वेळेस प्रमा येऊन गेल्या। त्याच्यानंतर तिसऱ्यांदा प्रमा आले, तर ही प्रमा पण कॅन्सल होत होती। परंतु या ठिकाणी जे पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस भाजपाचे आहेत, त्यांनी आपले विठ्ठल चोथे साहेब यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्र्यांशी बोलणं करून, कलेक्टर साहेब असतील त्यांच्याशी बोलणं करून ते प्रमा हे करून टेंडर करून नंतर काम आज प्रत्यक्षात कागदावर न राहता प्रत्यक्षात कामाला उद्घाटन केलं आणि काम सुरू झालेलं आहे। तर या कामासाठी विशेष करून संतोष चोथे साहेब असतील, त्याचबरोबर मिलिंद झोले असतील, वाघ साहेब असतील, त्याचबरोबर माजी आमदार खासदार असतील, माजी खासदार आमदार असतील, त्याचबरोबर निकम साहेब आणि त्याचबरोबर आता जे विक्रमगड विधानसभेचे आमदार आहेत हरिचंद्र भोई साहेब, त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत सवरा साहेब आणि त्याचबरोबर पालकमंत्री साहेब आणि त्याचबरोबर सीओ सर असतील, कलेक्टर मॅडम असतील आणि विशेष करून ग्रामस्थ यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली। तर आणि विशेष अजून का ह्या जो दवाखान्याचा प्रश्न होता तो लोकांपर्यंत कसा जाईल त्याच्यासाठी विशेष करून पत्रकारांनी दरवर्षी पावसाळा चालू झाल्यानंतर महिन्याला हप्त्याला न्यूज देण्याचं काम त्यांनी केलं आणि हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रात जी विधानसभा असते तिथे मांडण्याचा प्रयत्न केला। तर निश्चितच याच्यासाठी खूप साऱ्या लोकांनी मेहनत घेतली आणि विशेष करून जो जमीन मालक आहेत त्यांनी कुठलाही रुपया न घेता आपल्या लोकांसाठी जाण ठेवली आणि त्यांनी एवढी दवाखान्याची जागा त्यांनी आपल्या दान म्हणून लोकांसाठी दिली। तर निश्चितच त्यांचे पण मी आभार मानतो आणि या सर्व लोकांनी सहकार्य केलं, त्यांच्यामुळे हा दवाखाना सक्सेसफुल होता। आणि निश्चितच याचा आम्हाला याच्यापूर्वी अडचणी येत होत्या, आम्हाला कुठलाही पेशंट झाला तो नांदगावला जायचा किंवा खोडाळा, म्हणजे जवळजवळ बघायला गेलं नांदगाव ते 8 ते 9 किलोमीटर आहे आणि इकडे खोडाळा तर ते 25 ते 20 किलोमीटर। तर हा प्रवास कुठेतरी आमचा थांबणार आहे आणि या दवाखान्यामुळे निश्चितच आमचे जे पेशंट पूर्वी आमचे पेशंट जे मृत्यू पावले असतील त्यांचा बचाव होईल आणि निश्चितच आमच्या कुर्लत ग्रामपंचायतमधील जेवढे नागरिक आहेत त्यांना निश्चितच आमचा या दवाखान्याचा आम्हाला फायदा होईल।
हा दवाखाना झाला म्हणून तुम्हाला काय वाटतं का दवाखाना झाला म्हणून काय तुम्हाला वाटतं नेमकं? निश्चितच मला तर आज बघायला गेलं तर प्रत्यक्षात जेव्हा कागदावर होता तेव्हा मला वाटत नव्हतं की दवाखाना होईल, परंतु आज प्रत्यक्षात उद्घाटन केल्यानंतर जो आनंद झालाय तो मी मांडू शकत नाही. इतका आनंद झाला की निश्चितच हा प्रश्न होता तो आज सुटलेला आहे. धन्यवाद. कॅमेरामन रामदाससह प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, जव्हार, पालघर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.